एवढी मोठी स्वप्न पाहिली होती मी. मंडपवाल्याकडनं 60,000, त्याच्या सजावटीतनं 30,000, कपडेवाल्याकडनं 60,000, जेवणवाल्याकडनं 50,000. छे 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 छे, सगळ्या स्वप्नांचा पार चोराणा झाला माझ्या. काय हाऊस मौस करायची नसेल ना तर सरळ हिमालयात जाऊन बसावं माणसानं. तुमची ताई मॅडम अशा का करता तू? आता घरातल्या ना तरी साड्या मिळणार आहेत का? तुला साड्यांचं पडलंय, मी इथं लाखोंची स्वप्न बघत होतो. सगळी स्वप्न फार तुला मिळाली माझी सगळी. भावी मुख्यमंत्र्यांचं लग्न इतक्या साधेपणानं करतं का कोण? तुला ताईच्या खेळ्या नाही कळायचे. आणि मला काही सांगू बी नका, माझं आधीच लय डोकं फिरले बर का. म्हणलं होतं आपल्याला मूल नाही, निदान समोरच्या लग्नात तरी मिरवायला मिळेल. कशाचं काय? ओ गरीबा घरची पोरगी केली म्हणून इतकं गरीबासारखं लग्न करतं का कुणी? काय सांगू तुला, अगं ताईच्या मनात ती मुलगी खरं तर नव्हतीच, पण तो संख्य गुरुजी आहे ना, त्यांनी सगळं सांगितलं त्यामुळे घोळ झाला. ते काय बी असू द्यात, पण मला मिरवायचं होतं त्याचं काय? तू मिरवतेच नेहमी, त्यात काय विशेष आहे? मामा थांब. हे काय काढ आहे गुमान प्यायचा. आता कशाला? प्या, समोरच्या निदान माझ्या पोराच्या लग्नात तरी मिरवू द्या मला. प्या गपचूप पितो. प्या. लक्ष्मण, अरे बरं झालं आज तुझे काय काड्यात मध टाकलायस. तसा चोरून नेहमी टाकत जा. आज मी तुझ्यावर खुश आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 किती झाले? 10 आले. जा आता. इथून तुला तांबला ताला बनवणारच नाही. नवरदेव या. कसला नवरदेव? जाऊ दे. अरे काय झालं? सांगून पण काही उपयोग होईल असं नाही वाटत मला. ज्यांना माझ्या लग्नाचंच कौतुक नाहीये त्यांना सांगून काय उपयोग आहे? बाबण्या, समोरच्या असं का बोलतायत? मामा, मला वाटलं होतं की एकुलत्या एक भाच्याचं लग्न आहे, मान मिळणार म्हणून त्याचे मामा खूप खुश असतील. कसलं काय, मी एकदम छोटंसं चुपचाप लग्न करायला निघालो. समर, असं बोल नको बाबा प्लीज. अरे खरं सांगतो, आम्हाला पण मोठंच करायचं होतं लग्न. काय करणार, ताईच्या मनात नाही ना. म्हणजे ताईचं असं म्हणणं आहे की साधी राहणी आणि उच्च विचारसरणी. या जगात कोणी मम्माला समजावू शकत असेल तर ते फक्त तुम्ही आहात. अरे मला पटेल हे सगळं, ताईला नाही मान्य होणार बाबा. मामासाहेब अरे मामासाहेब, नाहीतर दुसरी रक्कम हुडकायला लागेल. नको रे बाबा, हीच रकमा शोधता जीव गेला होता माझा. त्यात अजून दुसरी म्हणजे नको. अहो पण ही रक्कम अशा लग्नाला तयार नाही ना. इकडे लगीन तिच्या मनासारखं झालं पाहिजे. ठीक आहे, काय मनात आहे तिच्या, म्हणजे मी ताईशी बोलून बघतो. अरे बबन, हे बघ, मी तुला सांगितलं होतं ना, मामा काहीतरी मार्ग नक्की काढतील. सुमीला इथून बघूया, नाहीतर परत काय काय घोटाळा नको उगच. हॅलो. हॅलो सुमे, कुठं आहे ग तू? अरे काय कारखाना डबा देऊन घरी निघाले. होय, बर मला सांग, तुला लगीन कसं पाहिजे? हे बघ, पहिलं म्हणजे बसता झाला पाहिजे. बर चालतंय, ओके ठीक आहे. बसता तर बसता. सुमीला बसता पाहिजे. बसता बसता म्हणजे 40,000 सुटले. ठीक आहे, बघतो बोलून.
ते काय एका मामाची भाच्याच्या लग्नात मिरवायची इच्छा. काय बोलतोयस नरसू? ताई तुला तर माहिती मला मूल बाळ काही नाही, त्यामुळे मी ठरवलं होतं समरच्या लग्नात स्वतःची सगळी हौस मौस भागवून घ्यायची. ताई माझी ती इच्छा पूर्ण कर ताई, इच्छा पूर्ण कर. वाटल्यास हे 10,000 आणि हा चेक घे, पण आपण लग्नाचा बस्ता बांधू ताई, आपण लग्नाचा बस्ता बांधू. अगं मला मिरवू दे ताई. नरसू, अरे तुझी एवढी इच्छा आहे माहिती नव्हतं मला. बर, बस्ता बांधून जर तुझं समाधान होणार असेल तर बांधू आपण बस्ता, पण लग्न गुपचुपच होईल. हो ताई, लग्न अगदी गुपचूप होईल, पण लग्नाचा बस्ता बांधू ताई. ठीक आहे. काय रे? काय नाही, हे 10,000 पुरतील का अजून जोडणी करायला पाहिजे त्यात? कसले 10,000? हे होय, अरे याची काहीच गरज नाहीये. तू एवढं प्रेमाने करतोस हेच खूप आहे. घेऊन जाते. बस्ता बांधायच्या वेळेला मीच देईन तुला. ताई किती मोठ्या मनाची आहेस तू, किती मोठ्या मनाची आहेस. लगेच कामाला सुरुवात करतो बघ. बादशाह साहेब, ताई मॅडमला तयार केलं, बोला कधी बांधायचा बस्ता? काय सांगता मामा? मम्माने ऐकलं? तुमचं नाही तर कोणाचं ऐकणार म्हणा मम्मा. थांबा, मी सुमीला सांगतो ही बातमी. हा बोल पायलट. हॅलो सुमे, तुझं काम झालंय बर का. आपल्या लग्नात बस्ता काढायला तयार झाली मम्मा. काय सांगतोस पायलट? भारीच आहेस बर का तू. अरे पण मगाशी बबनीनं सगळं न ऐकून घेतच फोन ठेवला. आता पुढचं ऐक. आता पुढे काय? हे बघ, लग्नाच्या आधी मेहंदीचा कार्यक्रम झालाच पाहिजे. ठीक आहे, बघतो मी बोलून. बघतो नाही, फिक्स कर. हा. मामा, ते मेहंदीचा कार्यक्रम पण झाला पाहिजे. मेहंदी का? बस्त्यावर नाही भागणार? हो नाही मामा, ती ऐकणारच नाही. ताई मॅडम पण ऐकणार नाही. मामासाहेब इकडे या की जरा. या इकडे. मामासाहेब बघा, नाहीतर दुसरी रकमा काय लागल. बघा बाबांनो. मग नाही नको, मी बघतो काहीतरी. तसं ताई माझं ऐकणार नाही असं होणार नाही. तेच म्हटलं मी. काय सांगितलंस मामांना? काय नाही, ताई मॅडम तयार करा म्हणली. काय झालं रे? मेहंदीचा कार्यक्रम झाला पाहिजे ताई. मेहंदी? तुला कशाला मेहंदीचं पडले? तू लावणार आहेस मेहंदी? नाही नाही, मी नाही. मग उगाच काहीतरी काढू नकोस. काय झालं? ताई ताई हिच्याकडे बघ ताई. एक वेळ मी कपडे घालून बाहेर मिरवीन, पण हिचं काय?
अगं बिन पोराची बाई ही स्वतःच्या पोराच्या नाही किमान स्वतःच्या भाच्याच्या लग्नात तरी हातभर मेहंदी असावी असा गोंधळ घातलाय कालपासून. नवी साडी नेसून मेहंदीचा हात मिरवावा असं कालपासून रडगाणं चालू आहे हिचं. मी खूप समजून सांगितलं तिला, माझं काही ऐकतच नाही, काही उपयोगच झाला नाही. अगं त्यामुळे माझ्या कामावर परिणाम झालाय. ताई तू सांग आता मी काय करू. ठीक आहे, करूयात आपण मेहंदीचा कार्यक्रम, पण तू नीट लक्ष दे. लग्नानंतर फार मोठी जबाबदारी आहे आपल्यावर. ताई मला माहिती होत तू आमचं मन मोडणार नाहीस. थँक्यू ताई, थँक्यू. काय झालं मामा? काय होणार, अरे नरसुमामानी मनात आणलं आणि ते झालं नाही. असं कधी झालंय का आत्तापर्यंत? म्हणजे मग तयार झाली? तयार केलं, मेहंदी फिक्स करून आलोय. क्या बात आहे मामा. खुश खबर खुश खबर खुश खबर. साहेब सुमेला फोन लाव, खुश खबरी द्या तिला. हो. पायलट, अरे बरं झालं बघ तू फोन केला. मगाच तुला सांगायचं विसरले. का? म्हणजे आणखी काही सांगायचं राहिलंय का? अरे मेन तर राहिलंच की. हे बघ, साखरपुडा आणि हळद झालीच पाहिजे, त्याशिवाय लग्न असते होय. तेवढं बघ. अजून काय? आता नाही हं. आता बास झालं. फोन सुरूच राहू दे. तर तू हळदीचं फिक्स कर. मला दुसरं काय ध्यानात येते का बघते. सुमे सुमे प्लीज. पायलट, तुला लगीन करायचं का नाही? सुरू राहू दे फोन. साखरपुडा आणि हळद. अरे हो, त्याच्याशिवाय लगीन नसतं याच. नाही नाही, आता नाही हं. नाही नाही, अहो मामासाहेब मुलाला पहिले हळद लावायचा मान मामाचा असतो, मामासाहेबांचा म्हणजे तुमचा. हो हो मामा, त्याशिवाय लग्नच होणार नाही. ठीक आहे, बघतो. ताई तू आता खरं तर एवढं केलंयस ना की कुठल्या तोंडाने तुला हे मागाव कळत नाहीये. पण झालंय काय माहिती का, गुरुजींसोबत माझा फोन झाला. अगं अच्छा, काय म्हणाले ते? ते म्हणत होते की जर रितसर हळदी समारंभ आणि साखरपुडा झाला नाही तर राजयोगाचा पूर्ण फायदा मिळणार नाही समरला. म्हणजे 70% फायदा मिळेल असं म्हणत होते ते. म्हणजे जेवढे विधी कमी तेवढा पत्रिकेचा फायदा कमी असं काहीतरी म्हणत होते ग. असं नाही, मग करू आपण ते. या लग्नामागचा मूळ उद्देशच तो आहे आपला. ते साखरपुडा आणि हळदीचं फायनल करून टाक. हा 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 ताई, काय राजकीय डोकं चालतं तुझं फुल. आलोच गुरुजींना सांगून आता. ठीक आहे. मामासाहेब काय झालं? हळदी डन, साखरपुडा डन. आता झालं ना बाबा? मामा, यू आर द बेस्ट. साखरपुडा आणि हळदी फायनल झालं. आणि मंगलाष्टका? आता काय मंगलाष्टका. ताई, गुरुजी म्हणत होते की मंगलाष्टका नाही झाल्या तर 10% चान्सेस कमी होतील. मी काय म्हणतो, कशाला उगाच रिस्क घ्यायची. ठीक आहे. मंगलाष्टका डन. मांडव असणार ना व? आणि त्याशिवाय शोभा नाही लग्नाला. मामा, मंडप.
ताई ताई मी माझं गावाकडचं घर विकतो ताई, मंडप पाहिजे ग. अरे नरसू, खर्च कमी व्हावा म्हणून लग्न छोटं करायचं असं म्हणत नव्हते मी. समरच्या लग्नात पैसा खर्च करणार नाही तर एवढा पैसा खर्च करणार कुठे? ताई माझं पण तेच म्हणणं होतं. ताई तुझ्यासाठी जीव देईन मी वाटलं तर, पण माझ्यासाठी एवढं कर, नाही म्हणू नकोस ताई. ठीक आहे. समर, बबन, अरे समर. मंडप फिक्स. आता तरी झालं ना रे बाबा. मंडप डन. डेकोरेशन शिवाय मंडपाला शोभा नाही असं सांग. चल झालं माझं सगळं सांगून. मामा, एक शेवटचं मंडप डेकोरेशन. साहेब, आता पक्की संपली ना सुमीची लिस्ट. हा म्हणजे असं ती तरी म्हणते. आता एवढी शेवटची मागणी पुरी होऊ द्या म्हणजे झालं. अरे अरे नरसू, काय हे? ताई ताई माझ्या समाधानासाठी एवढं कर, तुझ्यासाठी जीव देईन मी, पण एवढं शेवटचं माझ्या समाधानासाठी प्लीज. काय? मंडप डेकोरेशन. ताई नाही म्हणू नकोस, हे शेवटचं फायनल. ठीक आहे नरसू, तुझ्यासाठी या सगळ्याला मी हो म्हणते. लग्नासारखं लग्न तेही थाटामाटात होईल, पण अट फक्त एकच, लग्नाला कुणी नाही पाहिजे. म्हणजे मला काही कळलं नाही ताई. नरसू, मला हे लग्न गाजावाजा न करता करायचंय. माझ्या समरसिंगचं लग्न कुणाशी होतं हे कुणालाच कळायला नाही पाहिजे, कारण कळावं असं स्थळच नाहीये ते. त्यामुळे तुला हवा तेवढा मोठा मंडप घाल, हवं तसं स्टेज डेकोरेशन कर, हवे ते विधी कर, पण अट फक्त एकच, घरातले सोडून इतर कुणीही लग्नाला हजर नसतील आणि यात बदल होणार नाही. तात्या, मनात आलं ते करून दाखवतीये सुमी. काय म्हणलेलं? लगीन होणार तर थाटामाटातच होणार. सुमे, तू काय केलंस यात? त्या बिचाऱ्या पायलटनं ताई मॅडमचा सगळा राग अंगावर स्वतःच्या सोसलास. कुणासाठी? माझ्यासाठीच ना तात्या. खरंच पायलट लेस जिम्मेदारी पार पाडणारा निघाला बघा. होय, आता माझा बी जीव लय भांड्यात पडल्यावर झालाय बघ. लयच लागून राहिलेलं मनाला, पुरीची हौस भागवता येत नाही, चोरासारखं लगीन लावा लागते म्हणून. पण आता कसं सगळं रितसर होणार, डोळं भरून लगीन बघणार बघ तुझं सुमे. तात्या, फक्त तुम्ही नाही, अख्खं गाव बघणार या सुमीचं लगीन. हा मोठा मांडव, हे भलं मोठं स्टेज, ह्या लांब लांब जेवणाच्या पंक्ती,
अख्खं गाव जेवणार सुमीच्या लग्नात. अख्खं गाव.